नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 टिपक्यांच्या साहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर आधी टिपके मांडून घेऊयात. आता 5 टिपके मांडून झालेले आहेत. खालच्या साईडला आपण हे 4 टिपके मांडलेले आहेत, नंतर हे 3. आता वरच्या साईडलाही अशाच प्रकारे आपण टिपके मांडून घेणार आहोत, 4 आणि 3. चला तर आता चौकोनाचा भाग गोलाकार आकारामध्ये आपण अशा प्रकारे जोडणार आहोत. 4-4 टिपके हे त्याच्यावरचे 4 टिपके आता हे त्याच्या साईडला असेच गोलाकार पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. टोटल 6 असे गोल चक्र आपण काढणार आहोत. चला तर आपलं हे लास्ट असं चौकोन सुद्धा गोलाकार ह्याच्यामध्ये जोडून झालेलं आहे. तर त्या गोलाकार ह्याच्यामध्ये सरळ रेष काढणार आहोत. त्याच्यानंतर वरच्या साईडला 2 अर्धगोल आणि खालच्या साईडला 2 अर्धगोल. पहा अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. आता प्रत्येकच ह्याच्यामध्ये सरळ रेष मारून घ्यायची. नंतर वरच्या साईडला 2 गोल आणि खालच्या साईडला 2 अर्धगोल. अशाच प्रकारे आपण पूर्ण घरांमध्ये असेच काढणार आहोत. 1 आणि हे 2 मधून रेघ, 1 आणि हे 2. आता खालच्या साईडने 1 आणि हे 2. आता पुढच्या घरामध्ये 1 हे 2. आता परत खालच्या साईडला 1 आणि हे 2. परत खालच्या साईडने 1 हे 2. 1 हे 2. चला तर आता आपलं पूर्ण घरांमध्ये रेघा या अशा प्रकारे काढून झाल्यात. तर आपण दोघांच्या मधून गोल अशी पाकळी काढून घेणार आहोत. परत त्याच्या साईडने 2-2 पाकळ्या अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत. तर प्रत्येकच साईडला आपण अशाच 5-5 पाकळ्या काढून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटणार आहे आपली ही रांगोळी. साही बाजूला आपण अशाच पद्धतीने या 5-5 पाकळ्या काढून घेणार आहोत कमळासारख्या. नंतर आपण त्याला लाल आणि पिवळ्या रंगाने कलर पण देणार आहोत. या अशा प्रकारे आपण 5-5 पाकळ्या या काढून घेत आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे आपली रांगोळी. जशी काही आपण कासवाची रांगोळी काढतोय याप्रमाणे वाटत आहे. अशा प्रकारे आपण 5-5 पाकळ्या या काढून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपल्या प्रत्येक बाजूला या 5-5 पाकळ्या काढून कंप्लीट झालेल्या आहेत. चला तर आपण आता लाल रंग अर्धा भरून घेणार आहोत. नंतर पिवळा रंग पुढच्या साईडला भरणार आहोत. अशाच प्रकारे आपण प्रत्येक पाकळ्यांना असाच कलर भरून घेणार आहोत. लाल आणि पिवळा कॉम्बिनेशन यूज करू शकता. पोपटी आणि गुलाबी पण यूज करू शकता. मला कम्फर्टेबल आहे म्हणून मी लाल आणि पिवळा यूज केलेला आहे. चला तर आपण शाही फुलांना आता असेच कलर देऊन घेणार आहोत. खूप सुंदर आणि सुरेख वाटत आहे हा कलर. आधी पिवळा रंग भरते, त्याच्यानंतर त्याच्यावरती लाल हा रंग भरून घेणार आहे. खूप सुंदर आखीव रेखीव अशी रांगोळी दिसत आहे आपली. तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर, अंगणामध्ये किंवा
दारासमोर जरूर काढा. खूप कमीत कमी वेळेमध्ये आणि खूप सुंदर अशी रांगोळी आहे ही. सगळे तुमचं कौतुक करतील की किती सुंदर काढली आहे रांगोळी पाहून. चला तर आपण आता आत एक गोल आखून घेतलेला आहे. त्याला आपण व्यवस्थित गोल आखून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाकळ्या काढून घेणार आहोत त्याच्या साईडने, जेवढ्या मावतील तेवढ्या. आधी आपण टिपके काढून घेऊयात. तर आपण बोटाच्या सहाय्याने आता पुढच्या दिशेला हे करणार आहोत. गोलाच्या विरुद्ध दिशेला ओढून घेऊन अशा प्रकारे सिंपल आणि साध्या पाकळ्या आपण काढलेल्या आहेत. मध्ये पिवळा आपण टिपका देणार आहोत मोठा. परत त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत. 3-3 रेघा हे काढून घेऊन सगळ्याच्या मधोमध आणि पुढे आपण टिपके देणार आहोत त्याला. आता आपण टिपके देतोय त्याला. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने काढत आहोत आपण, म्हणजे कोणीही काढू शकेल. रांगोळी शिकणाराही आपण काढू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत. चला तर मग आता आपला राहिलेला आपण कलर देऊन घेणार आहोत पाकळ्यांचा. आधी आपण आतला भाग कंप्लीट केला आहे, म्हणजे की रांगोळी खूप सुंदर आणि आखीव रेखीव दिसेल. आधी मी पूर्णच ह्याला पिवळा रंग भरून घेते, मग आपण लाल रंग देणार आहोत लास्टला, आणि मग बॉर्डर करून घेतोय. म्हणजे कलर दिल्यानंतर थोडंसं अंधुकसं दिसतं, ते आपण सुरेख दिसेल असं करूयात. चला तर आता लाल रंग भरून घेणार आहोत आपण प्रत्येकच साईडला. खूप हळुवारपणे बाहेर न जाता साईडला याची काळजी घेता आपण हा लाल रंग भरणार आहोत. पहा तर किती साधी आणि सिंपल सोपी अशी रांगोळी आपली वाटत आहे. खूपच आखीव रेखीव आणि सुंदर अशी वाटत आहे. अशा पद्धतीने आपले 6 फुलांना लाल आणि पिवळा रंग हा भरून झालेला आहे. नंतर आपण त्याला बॉर्डर करून घेणार आहोत हळुवारपणे.
म्हणजे की खूप अति जास्त आखीव रेखीव आणि सुंदर अशी ही वाटली पाहिजे रांगोळी आपली. पहा तर किती सुरेख आलेली आहे रांगोळी आपली. तर इथे आपले कलर देऊन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बॉर्डर करून घेणार आहोत पांढऱ्या रांगोळीने, म्हणजे की थोडीशी उठावदार दिसेल आपली रांगोळी. पहा अशा पद्धतीने आपण ही रांगोळी सुरेख दिसेल यासाठी प्रयत्न करतोय. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद. चला तर आता पूर्णपणे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. प्लीज रांगोळी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. सबस्क्राईब करायलाही विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रांगोळीचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. पहा तर किती सुरेख आणि सुंदर आपली ही रांगोळी आता रेडी झालेली आहे. धन्यवाद सगळ्यांचे मनापासून.